तर बारामती पोटनिवडणुकीसाठी सध्या मतदान सुरू आहे। मतदान कशा पद्धतीने होते अधिकची माहिती घेऊयात। आमचे बारामतीचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर सध्या आपल्या सोबत आहेत। नवनाथ, खरं तर उन्हाचा कडाका वाढतोय, त्यामुळे मतदारांना बाहेर काढण्याचं एक आव्हानच आहे। सध्या मतदार कशा पद्धतीने मतदान करतायत, गर्दी पाहायला मिळते का, काय माहिती आहे? नक्कीच कल्याणी बारामती पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया जी आहे ते पार पडत आहे। खऱ्या अर्थाने आता उन्हाचा कडाका जो आहे तो अत्यंत प्रचंड आहे। आता सध्या बारामतीमध्ये 38 अंश सेल्सिअस तापमान आहे आणि मी सध्या आता बारामती येथील MIDC येथील तानाई नगर या ठिकाणी आलेलो आहे। खरा तर उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात असल्यामुळे निवडणूक आयोगाने जे आहे ते वेगळ्या पद्धतीने मताचा टक्का वाढावा यासाठी जे आहे ते मतदान केंद्रावर जे आहे ते पिंक कलरच्या मतदान केंद्र करून टक्का वाढावा, जेणेकरून त्या ठिकाणी मतदारांना कुठलीही अडचण येऊ नये अशा पद्धतीचा एक मतदान केंद्र देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सखी मतदान केंद्र या ठिकाणी रांगोळी मोठ्या प्रमाणात काढलेली आहे। त्याचबरोबर मतदारांना कुठलीही अडचण होऊ नये, जर एखादा खऱ्या अर्थाने उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याचबरोबर या ठिकाणी सर्व कक्ष जे उभारलेला आहे, प्राथमिक प्रथमोपचार कक्ष देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मतदारांना पिण्याचे पाणी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। बसण्यासाठी सोयी जी आहे, ज्येष्ठ नागरिक असतील, हिरकणी कक्ष असेल, पाळणा घर असेल, अशा पद्धतीचे बोर्ड लावून त्या ठिकाणी मतदारांना जे आहे ते या ठिकाणी बसण्याची सोय केलेली आहे। आपल्या बरोबर काही मतदार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, तुम्ही आता मतदान केलंय, या ठिकाणी जे मतदान केंद्र आहे ते सगळं पिंक कलरचं करण्यात आलेलं आहे। काय नेमका कसा उत्साह आहे? उत्साह सुंदर आहे, छान आहे आणि सर्वांनी येऊन मतदान करावे। खरं तर आता हे दादानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे। सुनेत्रा पवार उभा या ठिकाणी आहेत, काय भावना आहेत नेमक्या? हा, वहिनींना निवडून द्यावं, जसा विकास दादाने केला होता तसा सर्व वहिनीही करतील, त्यासाठी आपणही त्यांना सहकार्य करावे। खरं तर दादानंतर पहिल्यांदाच निवडणूक आहे, काय अजून मतदार आहेत, काय आज मतदान केलेलं आहे, काय भावना आहेत? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की आम्हाला पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागेल, परंतु दादांची जी काही स्वप्न आहेत ती स्वप्न आम्ही सुनेत्रा वहिनीच्या मार्फत पूर्ण करण्यासाठी त्यांना आज मतदान करण्यासाठी आलेलो आहोत। आणि सर्व मतदारांना विनंती आहे की आपणही या आणि भरभरून मतदान करा। धन्यवाद। नक्कीच आपण जर पाहिलं कल्याणी, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून जे आहे ते हे अशा पद्धतीचं पिंक कलरचं नवनाथ, त्यामुळे मतदानाचा टक्का वाढावा त्यासाठी निवडणूक आयोगाने सुद्धा विशेष प्रयत्न केल्याचं पाहायला मिळते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर बारामतीमध्ये सध्या पोटनिवडणुकीसाठी मतदान केलं जातं आणि या मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध प्रकारच्या योजना या ठिकाणी पाहायला मिळतात।